राज्यामध्ये शेतीसाठीच्या पाणीपट्टीमध्ये 10% वाढ करण्यात आली आहे। नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी 5443 रुपये इतका होणार आहे। खरीपाच्या शेतकऱ्यांसाठी हीच पाणीपट्टी 1890 रुपये असेल। रब्बीसाठी 3780 रुपये करण्यात आली आहे। एका झटक्यात झालेली ही 10 पट दरवाढ बागायतदार शेतकऱ्यांचा कंबरडं मोडणार आहे। राज्यामध्ये ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसणार आहे। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। किरण, काय नेमका परिणाम होऊ शकतो या दरवाढीचा शेतकऱ्यांवर? रिद्धी, खरं म्हणजे 2022च्या दरम्यान हा अध्यादेश काढण्यात आला होता जलसंपदा विभागाच्या माध्यमातून। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर त्याची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये पुनर्वलोकन आणि सुधारणा करावे अशा सध्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली होती आणि त्यानंतर 22 मध्ये हा खरं म्हणजे GR काढण्यात आला आणि याचाच फटका जो आहे तो आता बागायतदार शेतकऱ्यांना बसतोय। यंदाच्या वर्षापासून याची जी वसुली आहे ती सुरू झालेली आहे। म्हणजे साधारणपणे जर बघितलं तर 538 रुपये एकरी इतकीच जी पाणीपट्टी होती ती भरावी लागत होती। मात्र आता 10 पटीनं ही जी पाणीपट्टी आहे ती भरावी लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या दरम्यान मोठे जे बागायतदार शेतकरी आहेत त्यांना मोठा झटका या निमित्तानं बसलेला आहे। जवळपास 5,500 पर्यंतची जी पाणीपट्टी आहे ती भरावी लागते। त्यामुळे ऊस असेल, केळी असेल, जी बारमाही पिकं आहेत त्या जे पिकं घेतली जातात त्या शेतकऱ्यांना याचा मोठा सर्वाधिक फटका बसणार आहे। इतर जे रब्बी आणि खरीपाचे जर पिकं बघितलं तर त्यांना काही अंशी ही पाणीपट्टी कमी जरी असली तरी त्यांच्या दृष्टीने देखील हा एक मोठा शासनाकडून मिळालेला झटका आहे असं म्हणायला हरकत नाही। रिद्धी।